साधु की संगत पाई, जब ज्ञान भया दिल माही, जब ज्ञान भया दिल माही, जब ज्ञान भया दिल माही, साधु की संगत पाई, साधु की संगत पाई, साधु की संगत पाई। पहले तो मंदिर में ढूंढा, पहले तो मंदिर में ढूंढा, ताड़ कुटे और सर को मूंढा, ताड़ कुटे और सर को मूंढा, बिना प्रेम के प्रभु नारी झा, बिना प्रेम के प्रभु नारी झा, छोड़ दी ठकुराई, साधु की संगत पाई, साधु की संगत पाई, जब ज्ञान भया दिल माही, जब ज्ञान भया दिल माही, साधु की संगत पाई, साधु की संगत पाई, संगत पाई, संगत पाई। जब ज्ञान भया दिल माही, जब ज्ञान भया दिल माही, साधु की संगत पाई। साधूची संगती जीवनात अत्यंत महत्वाची। दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिलोत ना, दुर्जनपणा अंतकरणामध्ये शिरत असतो। बैसता चोराची संगती तैसीच होय वृत्ती, देखताची चिंधी मन दावे। चोराच्या संगतीमध्ये बसल्यानंतर असं वाटतले का चोऱ्याच करेल पुरते, हे काय पळेला रे, कामधंदे करा लोकांच्या वावरात जा। हा थोडंसं झालं वरचं फेडलं की भेटते, दाखवलं येईन मग मला, सापल्याचंही काम नाही। विचार येतात जशा जसा संघ आला। आमच्या सारख्याच्या संगतीत बसले की लोकांना वाटते माय पोरग असंच व्हायला पाहिजे। अरे विचार अत्यंत महत्वाचे आहेत। जसे जसे विचार तुम्हाला, जसा संघ तसं आचरण माणसाचं बनत असतं। तुम्ही दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिलेत ना, तो दुर्जन चांगला जरी बोललात तरी वाईटच होईल। तो दुर्जन आपल्यासोबत वैरत्व जरी करायला लागला तरी वाईटच होईल। कोळसा पाहिलात तुम्ही, तो कोळसा गरम पणामध्ये धरला तर हात जाळतो, आणि थंड गेला झाल्यावर जर हात लावला तर काळो पडतो, हात काळे करतो। कुठल्याही अंगाने तुम्ही त्याला स्पर्श करा सारखंच येईल, तो दोषच देईल। एकतर चटका देईल, नाहीतर काळेपणाचा डाग देईल। हे काळेपणाचा डाग आपल्याला होऊ नयेत याच्यापेक्षा कोळशाची संगतच करायची नाही बघा, त्याच्या संगतीमध्येच जायचं नाही। अरे पशुपशवाधिक जर संगतीमध्ये बदलू शकत असतील तर आपण माणसं आहोत ना। बघा एक राजा अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला। आता तो शिकारीसाठी गेल्यानंतर कधी तो घनदाट अरण्यामध्ये प्रवेश केला, कधी तो तिथं पोहोचला त्यांना माहीतच नाही।
आणि ते पोचल्यामुळे झालं असं, तो एका झाडाच्या खाली विश्रांती करायला लागतोच तिथे एक पोपट बसलेला होता, मिठ्ठू बसलेला होता. त्या मिठ्ठूने जसं त्या राजाला पाहिलं लगेच बोलायला लागलं, धावा पकडा राजा आला, धावा पकडा राजा आला. राजाच्या लक्षात आलं, राजा लगेच पळत सुटला. जसा राजा पळत सुटला, काही डाकू तिथं लोपलेले होते, ते डाकू त्या राजाच्या मागे लागलेत आणि त्या राजाच्या मागे लागल्यानंतर राजा जीवाच्या आकांतानं पुढे पडतोय. कसा बसा त्या चोरांपासून, त्या डाकूंपासून त्या राजाने सुटका करून घेतली. भरपूर दमलात, आता तहानेनं जीव व्याकुळ झालेला होता. पुढे कसा बसा निघून गेल्यानंतर एका वृक्षाखाली हे मागावा घेतलात, मागोसा घेतलात. त्याने पाहिलं इथं नाहीये आणि म्हणून आता एका झाडाखाली बसल्यानंतर त्या झाडावर पुन्हा एक पोपट बसलेला होता आणि तो पोपट बसलेला असताना तर तो पोपट पुन्हा एक बोलायला लागला, राम राम राजा आलात, स्वागत आहे, या पाणी प्या, चहा प्या. आता हे बोलल्यानंतर राजाचं मन अगदी हर्षित झालं. राजा इकडे तिकडे शोधायला लागलात. एका साधूचा आश्रम दिसला, त्या आश्रमात शिरला आणि त्या आश्रमात शिरल्यानंतर त्या साधू महात्म्यांनी त्या राजाला पाणी दिलं, त्याच्यात चहा पानाची व्यवस्था केली आणि ही सगळी व्यवस्था झाल्यानंतर त्या राजाच्या मनामध्ये एक विचार घुमत होता. तो राजा त्या साधू महात्म्यांना म्हणायला लागलात, महाराज मला एक समजत नाही, म्हटले पोपट एकच आहे पण बोली भाषा कशी वेगळी असू शकते. तो म्हटले काय झालं, काही नाही म्हटले, याच्या आधी एका झाडाखाली थांबलोत तर त्या झाडाखालच्या पोपटाने संकेत केला, धावा पळा राजा आला पकडा, धावा पळा राजा आला पकडा. मी तिथून जीवाच्या आकांतानं पळालो आणि इथं एक साधू, इथं मी आलो, इथं एक पोपट होता. तो म्हटला, या राजे साहेब स्वागत आहे, पाणी पिता, चहा पिता. यांनी मला विचारलं असं का. त्यावेळेला त्या साधूने सांगितलं, तरी ज्या मिठ्ठूने, ज्या पोपटाने तुला म्हटलं चहा पितात, स्वागत आहे, पाणी पितात, तो पोपट माझ्या संगतीमध्ये वाढलाय, मी त्याला मोठं केलंय, लहानाचं मोठं केलंय. आणि तो जो पोपट आहे तो पोपट त्या डाकूंच्या संगतीमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे ते जे डाकू नेहमी चर्चा करतात, धावा मारा पकडा हाना ठोका मारा, ते जे त्यांचे विचार आहे ते विचार त्या पोपटाच्या मनात शिरलेत. ते पोपट तेच बोलायला लागलं. आणि हे जे पोपट आहेत इथं सदैव आदरातिथ्य होत, या बसा चहा घ्या पाणी प्या. हा आदरातिथ्य माझा पोपट शिकला आणि त्याच्यामुळं आज तो अशा पद्धतीने सुंदर वक्तव्य करतोय. मला असं वाटतले का, सामान्यतः संगतीचा परिणाम जर पोपटावर पडत असेल, होत असेल, आपण तर माणसं आहोत ना, म्हणून माणसाने जीवनात काही नाही झालं तरी चालेल, पण सज्जनाची संगती मात्र सदैव केली पाहिजे. संगती करावे सदा सज्जनाचे, संगती करावे सदा सज्जनाचे, सावली नसावे कधी दुर्जनाचे, संगती करावे सदा सज्जनाचे, संगती करावे सदा सज्जनाचे. जगाच्या डोळ्यामध्ये ढोळ, फेकसी जगाच्या डोळ्यामध्ये ढोळ, आठवण होईल तुला तुला मानवाची, संगती करावे सदा सज्जनाची, संगती करावे सदा सज्जनाची, सावली नसावी कोणा दुर्जनाची, संगती करावे सदा सज्जनाची,
संगती करावी सदा सज्जनाची संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कोणा दुर्जनाची दुर्जनाच्या पण त्याचं मन जरी तिकडे होत असलं तरी विचार त्याच्या मनामध्ये हा येतोच नाही नाही एवढा कीर्तन चालू आहे एवढा सत्संग चालू आहे एवढी कथा सगळं आहे आणि अशाच्यात मी काय घ्यावं हे विचार त्याचे तिथं त्याला दाबतात याचा परिणाम काय आहे तर फक्त हे सगळ्या लोकांची संगती मग विचार करा काही वेळ जर संगतीचा परिणाम असा होऊ शकतो अवांतर जीवनामध्ये काय मिळणार नाही म्हणून अत्यंत महत्वाचं आहे आज भक्ती ज्ञान वैराग्य हे जे वाढलेत ना याला कारण नारदांची त्यांना झालेली भेट आहे संगती आहे आणि त्या संगतीच्यामुळे नारद आज स्वतःला सुद्धा गर्व महसूस करायला लागलेत त्यांनी भक्ती ज्ञान वैराग्याला उठवून उभं केलं एवढी पावन पुनीत आणि एवढं सामर्थ्य या भागवत कथेमध्ये आहे आणि म्हणून अशी पुनीत असलेली भागवत कथा आता या भागवत कथेच्या संबंधामध्ये या भागवत कथेची महिमा मांडली गेली आहेत महिमा सांगितलेली आहेत तर ही जी महिमा आहे त्या महिमेमध्ये सगळ्यात पहिले कथा आत्मदेव ब्राह्मणाची आलेली आहेत बघा कोण आत्मदेव ब्राह्मण तर असं आहे तुंगभद्रा तटे पूर्वं मुभुवत्पतन मुत्तमम् यत्र वर्णा स्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्परा तुंगभद्रा नदीचं तट आहे आणि त्या तुंगभद्रा नदीच्या तीरावर असलेलं गाव त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहतोय आणि हा आत्मदेव ब्राह्मण तसं तर भिक्षुक जीवन आहे घरी संपूर्ण असताना सुद्धा सर्व प्राप्त झालेलं असताना सुद्धा सगळं काही बरोबर आहे पण मात्र मनामध्ये त्याच्या खिन्नता आहे त्याला दुःख आहे कुठल्या गोष्टीचं दुःख आहे तर ते दुःख आहे पुत्र हिनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते त्याच्या अंतःकरणामध्ये एक खेद आहे सगळं काही माझ्या घरी असताना मला तरी फक्त एका गोष्टीची उणीव आहे पुत्र नाही आता पुत्र नाही म्हटल्यानंतर त्याने एक विचार केला न पुत्रो नापी वा पुत्री ततश्चिंता तुरोभूषम ना मला पुत्र आहे ना मला पुत्री आहे याचं दुःख माझ्या मनामध्ये सदैव राहील याच्यापेक्षा मी आता आत्मत्याग करून टाकतो स्वतःचा त्यागच करून टाकतो असा विचार करून आत्मदेव ब्राह्मण निघालेत घर सोडून एक द्विज रस्त्याने जात होते एक संत रस्त्याने जात होते त्या द्विजांना त्या ब्राह्मणांना यांनी पाहिलं एकदास द्विजो दुःखात गृहं त्यक्त्वा वनगतः त्या वनातून जात असताना यांनी त्या साधू महात्म्याला पाहिलं आणि त्या साधूला पाहिल्यानंतर त्या साधूला विनंती केलीत महाराज थांबा थोडे आता थांबा म्हटल्यानंतर त्या साधूंनी त्यांचं तोंड पाहिलं आणि तोंड पाहिल्यानंतर साधू त्यांना म्हणायला लागलेत का हो कथम रोदिशी विप्रत्वम विप्र ब्राह्मण का रडताय तुम्ही का ते चिंता बलियसी तुम्हाला कुठली चिंता सतावते आहेत का वदम त्वम सत्वरम मह्य स्वस्य दुःखस्य कारणम तुम्ही तुमच्या दुःखाचं कारण मला सांगा मी तुमच्या दुःखाचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो आता तो ब्राह्मण बोलायला लागलात महाराज काय सांगायचं म्हटलं तुम्हाला आमचं दुःख कम ब्रवीमी ऋषे दुःखम पूर्व पापेन संचिता काय सांगायचं महाराज आमचं दुःख तुम्हाला बहुतेक माझं पूर्वजन्माचं काहीतरी पाप असावं म्हटलं काय झालं असं अहो म्हटले पुत्र नाही तुम्हाला माहिती नाहीत म्हटलेत काय दिग जीवितम प्रजाहीनम दिग्गृहंच प्रजाविना आणि दिग धनम दान पतश्च
धिक कुलम संतती विना, ते कुळ काय कामाचं, संतती नाही म्हटलेत. आता ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागल्यानंतर साधू महात्मे म्हटले, हे बाबा कोणी सांगितलं रे तुला संतती नाही म्हणजे ते लोक खुश नाहीत, आणि कोणी सांगितलं संतती नाही म्हणजे जीवनाचा उद्धार नाही. साधू महात्मे म्हटलेत लेखा, शृणु विप्रमया तेद्य, एकदा ऐकून घ्या मुनी, तुम्ही जे सांगतात ना दिग जीवितम प्रजाहीनम, तुम्ही जे सांगतात ना प्रजाशिवाय राजा नाही आणि मुलाशिवाय घर नाही, हे खोटं आहेत म्हटले, खोटं आहेत. अरे आत्मदेव त्या लोकांना विचार ज्यांना पुत्र आहेत. तू म्हणतोत ना पुत्र नाहीत म्हणजे जगून फायदा नाही. अरे त्याही लोकांना एखाद्या वेळेला विचारून पहा की ज्यांना पुत्र आहेत, काय वाटतं तुम्हाला, पुत्र असलेले का सुखी आहेत काय? लाख पुत्र आहेत पण एकही जर सांभाळायला तयार नसेल. अनेक ठिकाणी आपण पाहतो, कितीतरी ठिकाणी दिसतात आपल्याला, मुलं तर आहेत पण आई बापाला लाथाळणारी आज मुलं दिसतात. मायबापासोबत धड बोलतही नाहीत, धड त्यांना खाऊ घालत नाहीत, त्यांच्यासोबत दोन प्रेमाचे शब्द नाहीत. काय कामाचे ती मुलं. घरावर लिहितात मातृपितृ छाया, पण मातृपितृ गोठ्यात, छाया फक्त घरात असते. काय करायचं ते, काय करायचं ते. अरे अनेकांना मुलं आहेत पण ती मुलं जर सांभाळणारे नसतील, याच्यापेक्षा मुलं नसलेले बरे. साधू म्हणतायत, विप्र सांगतायत आत्मदेवाला, अरे तुला भगवंताची तुझ्यावर विशेष कृपा आहे म्हणून तुला मूल नाही. म्हटले कसं? अरे म्हटले ज्या अर्थी तुला मुलं नाहीत ना, त्या मुलांसाठी तुला वेगळं प्रयत्न करायची गरज नाही. तुझ्या पोटाची खडगी भरलीत ना, तुला देवाचं स्मरण करण्याकरता देवानं दिलेला तुला वेळ आहे. मुलं असते तर त्या मुलासाठी प्रयत्न करता करता अख्खं आयुष्य खर्च होऊन जातं. बापाचं अख्खं आयुष्य कशात जातात खरं सांगा ना तुम्ही. पोरग जन्माला आलं, आता पोरग मोठं झालं पाहिजेत म्हणून दवाखान्यासाठी जन्माला आला तेव्हापासून त्याची लढ, मग त्याची शाळेची सुरुवात, KG1 पासून ते काय असेल तो, आता MA BA काही किंमत राहिली नाही. असे किती लाखो पोळेले आहेत घरात, काही किंमत नाही त्याला. आमचं MA झालं कोण विचारते, MA पर्यंत कोणी विचारत नाही आता MA. आणि मग हे शिक्षण वगैरे याच्यासाठी बापाला धडपड, पुन्हा त्याच्या लग्नाची धडपड, आताच्या काळात तर कठीण. हीच सर्व धडपड झाल्यानंतर त्याच्या मुलाची काळजी, कारण हे कमावतं नाही. शेवटी मग मृत्यूचा जवळ, घटिका जवळ आली का पुन्हा आता हे सांभाळते की नाही म्हणून याची चिंता. अनेकांच्या जीवनात ह्या समस्या आहेत, फार मोजके आहेत, लेका बोटावर मोजण्या इतके की त्यांना पोरं अत्यंत अंतःकरणापासून सांभाळतात. मला वाटतं त्यांच्यासारखे भाग्यवान ते असावेत. पण साधू महात्मे सांगतायत, अरे आत्मदेवा ही तुला मिळालेली संधी आहे, भगवंतानी तुला दिलं नाही ना, तुझ्यासाठी तुझं एकदम चांगलं आहे. तो म्हटलेत, ओ महाराज हा पा, हे ज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नका, मला पुत्र होईल की नाही ते सांगा पहिले. आता मला पुत्र होईल की नाही हे सांगा म्हटल्यानंतर आता महाराज त्याचं प्रारब्ध सांगायला लागलेत. शृणोमि प्रमया तेद्यं प्रारब्धं तु विलोकितं सप्त जन्मावधि तव पुत्रो नैव च नैव च. एवढं म्हणायचं आहे ना महाराज तुम्हाला, मग मी सांगतो म्हटले पाहून घ्या. तुम्हाला एक जन्म काय, सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. तुम्हाला एक नाही 7 जन्म तुमच्या नशिबात पुत्र नाही. हे तर आणखी रडायला लागलं. म्हणे महाराज एका जन्माची चिंता मला सतावत होती, आता तुम्ही 7 जन्मात नाही म्हणताय. महाराज आता तर मला जगायचं नाही म्हटलं, तुमच्या पुढे मरतो आणि दोष तुम्हाला लागेल, दोष तुम्हाला लागेल म्हटल्यानंतर महाराज म्हटले, घेणं ना देणं काही घेणं नाही, माझं देणं नाही, हे माझ्या पुढे मरतो म्हणते. हे जर माझ्या पुढे मेलं ना, अख्खा दोष मला लागेल, हे मरायचं दुःख. म्हटले मग
महाराज मला मी मेलो नाही पाहिजेत अशी जर तुमची इच्छा असेल तर मला तुम्ही त्या ठिकाणी संतान प्राप्तीसाठी काहीतरी उपाय द्या. आता काही उपाय द्या म्हटल्यानंतर आता काय कधी कधी कृपा साधूची असते. त्या साधूला वाटलं हे नाहीतरी माझ्या पुढे मरतेत, त्यापेक्षा एकच केलं म्हटलेत, काही हरकत नाही म्हटलेत. तुला जर पुत्रच पाहिजे ना, तशी तर गड्या पुत्रामध्ये सुख नाही, पण तुला हा अनुभव येण्यासाठी मी तुला हे फळ देतो म्हटले. हे फळ घे आणि तुझ्या बायकोला, तुझ्या पत्नीला खाऊ घाल. इदम भक्ष्य पत्न्यात्वम तत पुत्रो भविष्यती. जा तुझ्या हे पत्नीला खाऊ घाल, तुला भविष्यामध्ये पुत्र होईल. आता पुत्र होईल म्हटल्यानंतर मग बाई तरी एवढी चांगली पाहिजेत की नाही. आले हर्षामध्ये आलेत आत्मदेव ब्राह्मण, अंतकरणामध्ये आनंद व्यक्त करून आले का आता आपल्या पत्नीच्या जवळ गेल्यानंतर अगदी पत्नी त्या पद्धतीने आपल्याला सोपस्कार करेल, प्रेम देईल. पण पत्नी त्या लायकीची पाहिजेत ना. घर कुठलं चांगलं आहे? सानंदम सदनम सुताश्च सुतिया कांता मधुर भाषिणी. सदा आनंदाला असलेलं घर कोणतं आहे? धन्य गृहस्थाश्रम म्हटलेलं आहे. पण कुठलं? सदनम, सानंद, सदैव ज्या घरामध्ये आनंद आहे. सुताश्च सुतिया, सूत आणि सुतिया म्हणजे मुली अगदी सुती आहेत, म्हणजे संस्कारी आहेत. कांता मधुर भाषिणी, घरात गेल्यानंतर बाई गोड बोलणारी पाहिजेत, मधुर बोलणारी पाहिजेत. नाही तर नवरा थकून येतो, बाईनं जर खावर डिवर केलं, खरं सांगा त्या माणसाचं मन लागेल काय? आतिथ्य पूजनम, अनेक गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की त्या घरामध्ये त्या बाईचा तो गुण दर्शवत असते. आता ही जी धुंदुली आहेत आत्मदेवाची पत्नी, ही मुळातच स्वतःच्या सौंदर्यावर भारावलेली, स्वतःच्या सौंदर्यावर भारावलेली स्त्री. जेवढा वेळ ती घर कार्यामध्ये देत नाही तेवढा वेळ ती स्वतःच्या सौंदर्यासाठी देत होती. स्वतःच्या रूपावर तिचं असलेलं जीव प्रेम त्याच्यामध्ये ती भारावून गेलेली. त्या पत्नीच्या जवळ आत्मदेव ब्राह्मण गेला आणि आवाज दिला, अगं एक कांते ये पडत. तिला एवढा हरख झाला, एवढा आनंद झाला, नक्कीच आपल्या पतीनं काहीतरी चांगलं आणलं असावं. धावत घराच्या बाहेर आली आणि घराच्या बाहेर आल्यानंतर विचारलं, का पती धनिक कशासाठी आवाज दिला स्वामी मला? त्यावेळेला आत्मदेव म्हटलं, अगं तुला माहिती आहे एक तुझ्यासाठी वस्तू आणलीत म्हटलं मी. तिला वाटलं 100% कोणीतरी दानात सोन्याचा अलंकार दिला आणि तो मला घालायचा आहे. आवाज दिला, म्हटलं काय? काय नाही म्हटले, हे बघ थैलीमध्ये झोडीमध्ये हात टाकला, बाहेर एक फळ काढलं आणि सांगितलं, हे घे फळ. म्हटले माय मला एवढा आवाज दिला, मला असं वाटलं म्हणे कोण सोन्याचं अलंकार दिला की काय, आणि तुम्ही फक्त साधं हे घेऊन आलात. म्हटले मला काय आहे याच्यात? अगं म्हटले सामान्य नाही, सामान्य नाही. म्हटले काय? अहो म्हटले याच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, हे फळ खाल्ल्यानंतर तुला पुत्र प्राप्ती होईल. आता तिनं पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये पतीच्या विषयी द्वेष निर्माण झाला. तिने विचार केला, हे खवतं घालते पण याच्यात याचा कपट असेल तर बहुतेक या फळामध्ये काही वाईट असेल, याला मला मारायचाच विचार आहे, मारायचा विचार. तो म्हटले माझ्या पुढे खा. म्हटले पती मी तुमच्या पुढे खात नाही, हे साधूनं दिलेलं फळ आहे की नाही. मग म्हटलेत मला आधी अंघोळ करू द्या, देवपूजा करू द्या, देवाला नैवेद्य दाखवू द्या आणि मग मी भक्षण करेल. तिने युक्तिवाद केल्यानंतर त्या पतीला सुद्धा पटलं ते की बरोबर आहे. स्नान वगैरे सगळं झाल्यानंतर सत्यम शौचम दया दानम मेकम भक्त तू भोजनम, सगळं झाल्यानंतर खाणं बरोबर आहे. म्हटले काही हरकत नाही. आणि मग हे सगळं करण्यासाठी ती केली. तिकडे गेल्यानंतर हिच्या मनामध्ये मात्र कुटील भावना निर्माण झाली आणि कुटील भावना निर्माण झाल्यानंतर तिची एक मैत्रीण त्या ठिकाणी आली आणि त्या मैत्रिणीसोबत आता ही संवाद करायला लागलीत. अगं तुला माहिती आहे? म्हटले काय? अगं म्हटले तो माझ्या पतीने एक फळ आणलं. म्हटले मग? ते फळ मला त्यांनी खायला दिलं, म्हणे खाऊन घे. म्हटले काय होते? अगं म्हटले ते म्हणत होते हे फळ खाल्लं का मूल होते. ते म्हणे मग तर चांगली गोष्ट आहे ना, तुला नाहीतरी मूल नाही म्हटले इतक्या दिवस झाले, मग या फळामुळे जर तुला मुलाची संततीची प्राप्ती होत असेल तर खायला काय हरकत आहे. ते म्हटले नाही मला माझ्या पतीवर विश्वास नाही, बहुतेक त्याचं कपट माझ्याविषयी जागृत झालेलं असेल आणि तो मला मारू पाहतोय. तर म्हटलेत नाही ग, तुझा पती एवढा तुझ्यावर स्नेह करतो, प्रेम लावतो, जीव ओततो, तो तुला कशाला मारायला हे करेल. आणि त्याला मारायचंच असतात म्हटले इतक्या दिवसच तुला त्यांनी त्रास दिला असतात ना, एवढे प्रयत्न त्यांनी तरी कशासाठी केले असते. म्हटले हो बरोबर आहे तुझं, पण म्हटलेत मग हे मला फळ खायचं नाही, मला तुला मूल हवं का नाही. म्हटले
म्हटले मला तर मूल हवंय, पण मला मूल असं नको. म्हटलं कसं? अगं म्हटले त्या मुलाला जन्म घालणं म्हणजे काय सोपं आहे का? अगं म्हटलेत मी त्या मुलाला जर जन्माला घालायचा प्रयत्न करते तर आधी तर मला 9 महिने 9 दिवसाचा तो गर्भ सोसावा लागेल, आणि त्या गर्भाचं एवढं सोपं नाही म्हटले. म्हटले कशासाठी? अगं म्हटले ते जर गर्भ माझ्या पोटात असला, खरं सांग म्हटले एखाद्या दिवशी जर आपल्या गावात डाकू आले, त्यांनी गावात धाड टाकली, त्यांनी जर चोरी लूट चालू केली, गावातले सगळे लोक जीवाच्या आकांतानं पळत सुटतील, मी कशी पळू? मी कशी पळू? मी माझ्या पदरीचं सांगत नाही बरं, याच्या श्लोक आहेत, येवच्या श्लोक आहेत. तिचं म्हणणं स्पष्ट आहे, माझं मोठं पोट घेऊन मी कुठं पळणार? दैवाट धाती व्रजेत ग्रामे पलायेत गर्भिणी कथम. मी कसं पळायचं? एवढं पोट घेऊन मी कशी पडणार? आणि म्हटले तुम्ही बाई, हे दुसरं गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हटलेत, मी जर असं ऐकलंय, मूल जर जन्माला घातलं ना, मुलीचं जे सौंदर्य आहे तिथून ते स्त्रीत्वाकडे ओढतं, ते नंतर बाई आणि ते म्हातारी अवस्थाकडे ओढते. मला माझं सौंदर्य घालवायचं नाही म्हटलेत. तिसरी गोष्ट म्हटलेत, माझं जर त्या ठिकाणी ते दुःख मला मिळालं तर मला स्वल्प भक्षम ततो शक्ती ग्रह कार्य कथम भवेत. माझं जर पोटात बाळ आलं तर मला कमी जेवावं लागेल, आणि मला जर कमी जेवण करावं लागलं तर माझ्या हातून गृहकार्य कथम भवेत, माझ्या हातून काम कसं काय होईल? नाही म्हटलेत, मला हे द्यायचंच नाही. पण ती म्हटली अगं एवढंच तुला बाळ होईल म्हटलेत. ते म्हटले बाळाचं कारण काही नाही, पण ते शेवटच्या दिवसाचे जे दुःख आहेत ना, प्रसूतो दारुणम दुःखम सुकुमारी कथम सहे. अगं मी सुकुमारी आहे म्हटले, आणि माझ्याच्याने ते कसं काय सहन होईल? ती दुसरी मैत्रीण म्हणे बाई तुला जे करायचं ते कर, माझं तर काही डोकं काम करत नाही म्हटले, मी निघून चालली. ते म्हटले मग मला सल्ला कोण घे? म्हटले तुझ्या बहिणीला विचार. तिच्या बहिणीला बोलावणं केलं, आणि बहिणीला बोलावल्यानंतर बहीण ज्या वेळेला आलीत ना, आता बहीण त्या ठिकाणी तिला सांगायला लागली, एकदा भगिनी तस्यात तद्गृहम स्वेच्छतया गतः. एकदा तिची बहीण आली, आणि बहीण आल्यानंतर सर्व तिचं चिंतेचं जे काही कारण आहे ना, ते सगळं चिंतेचं कारण तिला सांगायला लागलीत. मग ती म्हटले बाई एवढं काय दुःख करतेत ग? म्हटले काय झालं? सोपी गोष्ट आहेत म्हटले, बस मला पहिला महिना चालू आहे. म्हटले मग? काहीच नाही म्हटलेत, तू तुझा मूल हे जे फळ आहेत हे फळ कुठेही टाकून दे, आणि हे माझं मूल ज्या वेळेला जन्माला येईल त्यावेळेला तुला हे माझं मूल देऊन देईल. पण म्हटलेत का ग, तू मला तुझं मूल देशील, पण माझे पती मला रोज विचारतील, आणि मला माझं तुकोबारायचं प्रमाण आहे, चिंधा बांधून या वाढविले पोट. पोट कसं त्या ठिकाणी मला गर्भधारणा दिसली पाहिजे, कसं करायचं? ते म्हटलेत माझ्याकडे तो सुद्धा उपाय आहे ताई. म्हटले काय? मी जावई बापू सोबत बोलते. काय म्हणतात त्याला? जिजू. हां, जिजू सोबत बोलते म्हटलेत. आत्मदेव ब्राह्मणाला आवाज दिलात, आणि आत्मदेवाला सांगितलं, ते साधू महात्मे आले होते. म्हटले मग? त्या साधू महात्म्याने सांगितलं, तुम्ही मुलगा जन्माला येईपर्यंत धुंदुली ताईवर दृष्टी टाकायची नाही, नजर टाकायची नाही. तुम्ही जर 9 महिने 9 दिवस तिचा मुलगा जन्माला येईपर्यंत तुम्ही जर तिच्यावर नजर टाकली तर त्या गर्भातल्या मुलाला दोष लागू शकतो, त्याच्यावर संकट ओढू शकतो. आता तो आत्मदेव ब्राह्मण तसाच तर प्रयत्नाने गार झाला होता, त्याने अथोक प्रयत्न केले, तो मूल व्हायला तयार नव्हतं. आता योगायोगाने ही संधी आल्यानंतर आत्मदेव ब्राह्मण कसा काय ती संधी घालवणार? म्हणून त्यांनी सांगितलं 9 महिने 9 दिवस कशाला, 9 वर्ष पाहत नाही तो म्हणसांत, पण मूल जन्माला आलं पाहिजे. म्हणून सांगितलं आता मी या ताईला तर माझ्या घरी घेऊन जाईल. मग युक्तिवाद असा केला, जे फळ आहे ते फळ त्या ठिकाणी गाईला टाकलं, ते फळ गाईला टाकलं, आणि गाईला टाकल्यानंतर इकडे मात्र 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. धुंदुलीच्या बहिणीला जो पुत्र झाला तो पुत्र धुंदुलीला त्या ठिकाणी तिच्या बहिणीने देऊन दिला. तो पुत्र तिला देऊन दिल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाला निरोप पाठवला गेला, आत्मदेवा तुम्हाला पुत्र प्राप्ती झाली, पुत्र प्राप्त झालात. आत्मदेव ब्राह्मण एवढा खुश झाला, म्हटले वा काय भाग्य उदयाला आलं, मला पुत्र झालात, पुत्र झालात. आता जसा त्याला पुत्र झालात एवढा आनंद झालात ना, त्याच दिवशी त्या क्षणाला त्याच्या घराच्या बाहेर असलेली जी गाय आहे, गोमाता आहे,
त्या गोमातेला सुद्धा बछडा झालात, पुत्र झालात. पण तो जो पुत्र झालात ना, त्याला वेगळंच पद्धती होती. अख्खं शरीर त्या ठिकाणी माणसाचं होतं, पण कान मात्र गायीसारखे होते. आत्मदेव ब्राह्मण तो अगदी इतका आनंद झाला की आंधळा एक डोळा मागावा आणि भगवंतांनी त्याला जसे 2 द्यावेत ना. काय म्हटलं, साधूची कृपा माझ्यावर झाली. एवढ्या दिवस गाईला पुत्र नव्हतं, वासरू नव्हतं, पत्नीला मुलं नव्हतं. आज पत्नीला सुद्धा मुलं झालात आणि त्या ठिकाणी गाईला सुद्धा पुत्र झालात. माझं भाग्य उदयाला आलं असा विचार त्या ठिकाणी करायला लागलात. आणि म्हणून सगळीकडे आनंदी व्यक्त करत असताना आत्मदेव ब्राह्मणाने धुंदुलीचा पुत्र म्हणून त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं. आणि जो गाईला पुत्र झाला होता, गाई त्याला सांभाळू शकत नाही, कारण तो पुरुष रूपाने फक्त कानच त्याचे तसे आहेत. म्हणून आता त्या गाईच्या पुत्राचं नाव सुद्धा गोकर्ण, कान गाईसारखे म्हणून गोकर्ण ठेवलं. आणि 2ही पुत्र त्या ठिकाणी आता लहानपणापासून मोठे व्हायला लागलेत, वाढायला लागलेत. आता हे मूल जसे वाढायला लागले, बेस कमी करा, भदभद करून राहिले. ते थोडंसं गेन वाढून ठेव, शार्प कर मस्त. ते पुत्र जसे वाढायला लागलेत ना, ते पुत्र वाढता वाढता धुंदुकारीचा विशेष प्रेम आणि विशेष जिव्हाळा त्याच्यावर लावलात. आणि बऱ्याच ठिकाणी असंच होतं, जास्त प्रेम दिलं ना की मुलं वायाला जातात. परिणाम असाच झाला, गोकर्ण सत्संगी आत्मदेवाच्या संगतीमध्ये ग्रंथ विशारद बनला, ज्ञान विज्ञानाचा ज्ञानाचा भंडार त्याच्याजवळ भरला, भगवत भक्त बनला. पण धुंदुकारीचा अधिकचा लाळ त्याला वाया घालवायला लागलात, त्याला वांग मार्गाला न्यायला लागलात. आणि म्हणून आता धुंदुकारी स्वैराचारी जीवन जगतोय. मदिरापान, वैश्यकर्म, चोरी, लुटारी असे सगळे काम तो करायला लागलात. आणि सगळे काम करत असताना कधी बाहेर करायचा, आता घरात आपल्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आत्मदेवाला ताडायला लागलात. जसा जसा आत्मदेवाला लाता मारायचा, तसा तसा साधूचा शब्द आत्मदेवाला ऐकायला समजायला यायचा. आत्मदेव एक विचार करायचा, अधिक आतापर्यंत मी एवढं सगळं या पुत्रासाठी करत होतो, या मुलासाठी करत होतो. बऱ्याच लोकांना पश्चाताप फार उशिरा होतो. म्हणून मी एक नेहमी विनंती करत असतो, मुलं जन्माला येताबरोबर पेढे नका वाटत जाऊ. जन्माला येताबरोबर पेढे वाटायचे नाही. मुलांचे पेढे कधी वाटायचे माहिती आहे का? म्हातारपणामध्ये जर सांभाळ करत असेल तर. काय होतं, जन्माला येताबरोबर पेढे वाटतो, मग ते जोळे हाणायला लागतात. तसे संस्काराने मुलं कधीच वायाला जात नाहीत. असंस्कारी मुलांच्या संबंधामध्ये ही चर्चा आहे. म्हणून त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाला खेद व्हायला लागला. अरे, या पुत्रांच्यासाठी मी अट्टहास करत होतो, या मुलासाठी मी प्रयत्न करत होतो, चुकलत माझं. त्या साधूचे शब्द त्याला आता त्या ठिकाणी आठवायला लागलेत. आणि ते साधूचे शब्द आठवायल्यामुळे आता गोकर्णाने सांगितलं, बाबा तुम्ही याला जर असं वाटत ना तुम्हाला मार खायचा नाही, तर तुम्हाला एकच विनंती करतो, धर्मं भजस्व सततं त्यज्य लोका धर्मा सेवस्य साधु पुरुषा जन्ही काम तृषा. बाबा, या नश्वर असलेल्या जीवनाच्या मागे लागल्यापेक्षा भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. भाग्य पुत्र दारा म्हणजे बायको याच्यात नाहीये. खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःचं आत्मकल्याण करून घ्या. धर्मं भजस्व सततम. तुम्ही सत्संगाला लागा, तुमचा जीवनाचा उद्धार करून घ्या. बाबा, संसारिक विषयामध्ये तर लुप्त होऊन माणसाला सगळंच काही मिळेल असं नाही. बरेचसे सगळे ही जी खटाटोप चालू आहे संसारासाठी आहे, पण सगळंच काही संसाराच्या माध्यमातून मिळतं असं नाही ना. सगळंच काही मिळतं असं नाही. भगवंताची भक्ती करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. निवळ कुटुंबासाठी जर जीवन जगत बसलोत ना, तर
सगळं समाधान जीवनाला प्राप्त होत नाही। यजमानजीचे सकाळचे शब्द आहेत, वैयक्तिक जीवनातलं सुख वेगळं आहे, पण या बाबतीतून मिळालेला आनंद काही वेगळा असतो नाही का, तो आठवतो, सदैव स्मरणात राहतो आणि तो हवा हवासा असतो। अरे हे अनुभवाचे बोल आहेत त्यांचे नाही का, मी त्यांचे म्हटल्यापेक्षा मी सगळ्यांचेच म्हणेल, कारण सांसारिक जीवन परिपूर्णतमय आणि परिपूर्ण जीवन असताना सुद्धा परमार्थासाठी वेळ काढावा वाटतोय किंवा त्याच्यात मन लागते, याचा अर्थ याच्यात काहीतरी आहे हे समजून घेतलं पाहिजेत ना आपण, याच्यात काहीतरी आहे। मला एक सांगा माता पितांनो, तुम्ही कथेला बसलेलं कोण रिकाम आहे हो यातलं? प्रत्येकाला आपापल्या मोठमोठाल्या जबाबदाऱ्या आहेत, कोणाला काही आहे कोणाला काही आहे, सगळं काही बरोबर असताना मला असं वाटते आत्मकल्याणच मात्र बाहेर जगात सगळं विकत मिळतं तो, या जगतामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही ती विकत मिळत नाही, सगळं विकत मिळतं, फक्त आत्मकल्याण मात्र करता येत नाही। ते आत्मकल्याण करावं असं वाटत असेल ना तर त्याच्यासाठी या धर्ममंडपामध्ये प्रवेश करावा लागत असतो। म्हणून आत्मदेव ब्राह्मणाला गोकर्णाने बाबाला त्या ठिकाणी उपदेश केलात, बाबा तुम्हाला तुमचं जीवन साध्य करायचं आहेत ना, एकच करतो, धर्मं भजस्व सत्यम लोक धर्मान त्यज्य। हे लोक धर्म आहे ना, लोक काय म्हणतील हे बाजूला सारा, या जीवनात सगळ्यात जास्त खेदाचं एकच जीवन झालंय, लोक काय म्हणतील, याच्यामुळं आपण सगळंच खेळून गेलो। लोक काय म्हणतील, मंडपात भजन संकीर्तन करायचं म्हटलं तर आम्ही करू तर खरी, पण लोक काय म्हणतील, आम्ही खेळलो तर लोक काय म्हणतील, कथेत जर आम्ही जाऊन बसलो तर लोक काय म्हणतील। आत्मकल्याणाच्या बाबतीत सुद्धा हाच विचार आपल्या मनामध्ये, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, जीने में भी तौबा मरने में भी तौबा, जीने में भी तौबा मरने में भी तौबा, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, कहाँ हाथ पकड़ोगे। बोलेंगे ढोंगे पहली हो माला तो बोलेंगे ढोंगे, खाली रहे तो वो होता है भोगे, खाली रहे तो वो होता है भोगे, सच्चे रहेंगे तो कर देंगे लंबा, सच्चे रहेंगे तो कर देंगे लंबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा। कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, कहाँ हाथ पकड़ोगे दुनिया का बाबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा, जीने में भी तौबा और मरने में भी तौबा। जास्त बोलला म्हणतात काय बळबळ रे बाबा, खूप बळबळ करते, कमी बोलला गुरमीत चढेल आहे, काय बोली गाळेनं फिरायला लागला
पैसा व्हायचा फिरते, पैदल चालला काय बांधून नेते काय, चांगले कपडे घातले बापा पायाला चालले काय, कपडे खराब घातले काय देवानं कमी दिलं असे राहता, काही करावं म्हणजे साध्या भाषेत घोड्यावर बसू देत नाहीत, पैदल चालू देत नाहीत लोक. जीने में भी तो बावरे, सुखानं जगूही देत नाहीत मरूही देत नाही, मरूही देत नाही. सगळ्या जगताच्या कडे पाहिल्यापेक्षा लोक काय म्हणतील हा शब्दच खऱ्या अर्थाने आपल्याला नाश करणारा नेतो. लोक शब्दाचा विषयच बंद करायचा, स्वतःच्या आत्मकल्याणासाठी जे योग्य वाटेल ते माणसानं करायचं, ते माणसानं करायचं. हे बाकी सगळ्या गोष्टी चालूच राहतील. आणि म्हणून आत्मदेवाला ज्या वेळेला सांगितलं, आत्मदेव तिकडे निघून गेला. गोकर्ण महाराज तीर्थाटनाला निघून गेलेत. धुंदुली एकटीच घरात होती. एकटीच घरात असल्यामुळे आता हा जो धुंदुकारी आहे उभ्यानं लाता मारायला लागला. आणि त्या लाता सोसता सोसता तिला एवढं भारी गेलं, शेवटी त्या धुंदुलीने एकच केलं, स्वतःचा प्राण देऊन टाकलात, मरून गेलीत. ती जशी मेलीत आता धुंदुकारी मोकळाच झालात, न म्हणणारं ना बोलणारं, स्वैराचारी जीवन जगायला लागला. 5-5 वैश्य आता घरात आणून बसवल्यात आणि त्यांचं संगोपन करण्याकरता आता चोरी लबाळी करायला लागलात, वाईट जीवन जगायला लागलात. एक दिवस त्याने भलं मोठं राजाच्या घरून सोनं चोरून आणलं, दागदागिने चोरून आणलेत. आता हे सगळे दागदागिने चोरून आणल्यानंतर त्या सगळ्या 5ही स्त्रियांनी पाहिलं, अरे मोठं एवढं मोठं सोनं आहे, एवढं असं सोनं आहे. म्हटले आता या सोन्याचं काय. त्यांनी एकच विचार केला, म्हटले हे सोनं तर आपल्या कामात पडलं पाहिजे, पण राजाच्या घरचं जे अर्थी सोनं आहे त्या अर्थी राजा त्यांना पकडल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यांना जर राजाने पकडलं तर आपल्याला सुद्धा शिक्षा भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हटले मग काय करायचं. म्हटलं एकच करायचं, ना रहेगा बास न बजेगी बांसुरी. म्हटले धुंदुकारीला जिवंतच ठेवायचं नाही, तो जिवंतच राहिला नाही तर काय. मग सगळ्यांनी कट रचला. धुंदुकारी ज्या वेळेला बाहेर गेलेले आहे, धुंदुकारी आत प्रवेश करायला लागला, तशाच दोघीजणी दरवाजाच्या आडी आहेत. त्या जसा दरवाजाच्या आडी उभ्या आहेत, हा दरवाजातून आत शिरला, तसेच त्याच्या डोक्यावर प्रहार केला. ते खाली पडलं. दोघीने त्याचे हातपाय धरलेत आणि एकीने त्याने आवाज करू नये म्हणून जळत्या आगीचे निखारे त्याच्यात काय म्हणतात त्याला कोळसा जळता त्याच्या मुखात टाकला आणि त्याची जीभ जाळून टाकली. गळा दाबून त्याला त्याच ठिकाणी मारून टाकलं. आता त्याच ठिकाणी मारून टाकल्यामुळे त्या 5ही वैश्यांनी ते सोनं नाणं घेतलं, त्याही पसार होऊन गेल्या. आत्मदेव ब्राह्मणाला तो त्याचा उद्धार करण्यासाठी तिकडे निघून गेला, त्याचा उद्धार तिकडे झाला. गोकर्णाला माहीत पडलं आपला बंधू मेलात म्हणून त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी गयेला त्याच्या नावाने पिंडदान दिलं. आणि पिंडदान केल्यानंतर गोकर्ण महाराज तीर्थयात्रा पूर्ण करून आपल्या गावी यायला लागले. आपल्या घरी आल्यानंतर ज्या वेळेला ओट्यावर संध्याकाळची रात्रीची वेळ झाली आणि त्या रात्रीच्या वेळेमध्ये ज्या वेळेला गोकर्ण महाराज ओट्यावर झोपलेत ना, त्यांना रात्री 12च्या पुढे वेगवेगळे आवाज यायला लागलेत. हे सगळे वेगवेगळे आवाज, कधी कुत्र्याच्या रूपाने, कधी घोड्याच्या रूपाने, कधी गाढवाच्या रूपाने, सगळे वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी त्यांना दिसायला लागलं गोकर्ण महाराजांना. हे गोकर्ण महाराज विचार करतायत नेमकं कोण असावं आणि मला असं सतावण्याचा प्रयत्न तरी का करते. म्हणून हा सगळा विचार करत असताना गोकर्ण महाराज झोपेतून उठलेत आणि झोपेतून उठल्यानंतर गोकर्ण महाराजांनी आपल्या कमंडलूतील पाणी घेतलं आणि ते कमंडलूतलं पाणी जसं समोर फेकलं ना, तसंच ते प्रेत आत्मा स्थिर झालं. आणि स्थिर झाल्यानंतर त्या ठिकाणी गोकर्ण महाराज विचारतायत कोण तुम्ही म्हटल्या बरोबर त्या ठिकाणी ते प्रेत आता वाचा फुटली आणि ते प्रेत बोलायला लागलं. अहं भ्राता त्वदीयस्मी धुंदुकारी तिनामत स्वकीये नैव दोषे
ब्रह्मत्व नाशितं मया। हे बंधू, अहं भ्राता त्वदीयस्मि, मी तुमचा भाऊ आहे, धुंदुकारी। अहो भ्राता, अहो बंधो कृपा सिंधू, भ्रार्त मा मुषपोष मोचय, माझा तुम्ही उद्धार करा, मला तुम्ही याच्यातून मुक्त करा। गोकर्ण महाराज बोलायला लागलेत, अरे पण मी तर तुझ्यासाठी त्वदर्थम तू गया पिंडो मया दत्तो विधानतः, मी विधीपूर्वक गयेला तुझ्या नावानं पिंडदान केलं, तरी तुला मुक्ती का मिळाली नाही? काही लोकांच्या मनात प्रश्न पडेल, का महाराज धुंदुकारीच्या साठी जर गोकर्ण महाराजांनी गयेला पिंडदान केलं तरी त्यांचं त्या ठिकाणी त्यांना मुक्ती मिळाली नाही, म्हणजे पिंडदान हे सगळं वाया जातं, थोटांग आहेत असं म्हणणं होईल तुमचं? तर ऐकून घ्या, गयेला पिंडदान केलं ना माणसाला मुक्ती मिळते, काशीला पिंडदान केलं तर माणसाला मुक्ती मिळते, पण मग धुंदुकारीला का मिळाली नाही त्याचं कारण सुद्धा ऐकून घ्या। गोकर्ण महाराजांनी गयेला त्यांच्या नावाने पिंडदान केलं हे जरी सत्य असलं, पण पिंडदान करत असताना आजही मला वाटते ब्राह्मण देवतांनी ज्या वेळेला तुमच्या हातून श्लोक करून घेतले त्यावेळेला तुम्हाला गोत्र म्हणायला लावलं असेल, गोत्र म्हणायला लावतात। मग हे गोत्र का असते? आपल्या गोत्राचा आठव करून संकल्प सोडायचा असतो। मग गोकर्ण महाराजांनी जे गयेला पिंडदान दिलं ते कोणाच्या नावाचं दिलं? धुंदुकारीच्या। धुंदुकारीच्या म्हणजे वंशजाच्या नावानं, गोत्राच्या नावानं। पण सांगा आता, गोकर्ण महाराज आत्मदेव ब्राह्मणाच्या गोत्राचे नव्हतेच ना धुंदुकारी, ते होते त्याच्या मावशीचे मुलं, बहिणीचा मुलगा आहे। आणि गोकर्ण महाराज जे त्याच्या नावाने पिंडदान देत होते, संकल्प सोडत होते, गोत्राचा उल्लेख करत होते आत्मदेवाच्या, आणि तो पुत्र होता त्यांचा, याच्यामुळे त्यांनी गयेला श्राद्ध केलं पण त्याच्या कामात पडलं नाही, ते प्रेत योनीला गेलं। आणि प्रेत योनीला गेल्यानंतर मग मात्र आत्मदेव माफी मागेल, तो धुंदुकारी बोलायला लागला, हे बंधू मी इतका पापी आहे, गया श्राद्धे शतेनापी मुक्तिमेन भविष्यती। महाराज मी इतका पापी आहे, गयेला श्राद्ध एक नाही शतेनापी 100 जरी श्राद्ध केले तरी सुद्धा त्या ठिकाणी माझा उद्धार होऊ शकत नाही। म्हटले मग काहीच नाही, माझी एक विनंती आहे, काहीही करा पण मला तुम्ही या ठिकाणी या दुःखातून निवृत्त करा, अशी निवृत्त करा। म्हटल्यानंतर सगळ्यांशी चर्चा करण्याचं गोकर्ण महाराजांनी ठरवलं, आणि गोकर्ण महाराजांनी भगवान सूर्याची आज्ञा घेतली, आणि भगवान सूर्याच्या जवळून त्या ठिकाणी आज्ञा घेऊन भगवान सूर्याने सांगितल्याप्रमाणे श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली। त्यावेळेला त्यांनी सूर्याने एकच त्यांना सांगितलं, खरंच जर प्रेत योनीला गेलेल्या अवेळी मरण आलेल्या व्यक्तीला जर मुक्ती द्यायची असेल तर श्रीमद भागवताम मुक्ती सप्ताह वाचनम कुरु इति सूर्य वचप सर्वैर धर्म रूपम तो विश्रुतम। सूर्य ज्या वेळेला बोललात त्यावेळेला गोकर्ण महाराजांनी 7 दिवसाच्या सप्ताहाचं आयोजन केलं। सगळ्या लोकांना अगदी आनंद वाटला, सगळे लोक म्हणत, अरे वा सप्ताह आहे, आपणही गेलो पाहिजेत, आपणही गेलो पाहिजेत। म्हणून गावोगावीचे देशोदेशीचे लोक आलेत। नियम असा आहे, आपण सुद्धा सप्ताहाची विधीच अशी आहे की देशोदेशीचा शब्द वापरलेला आहे, पण पंचक्रोशीच्या लोकांना स्वतःहून आमंत्रण द्यावं लागत असतं। मी विधी दाखवणार वाटल्यास, तुम्हाला जर संशय असेल, तुम्हाला वाटेल बा महाराज गर्दी वाळ्यासाठी म्हणून राहिले काय, काही नाही, आम्हाला गर्दीचं काही घेणं देणं नाही, आहे तेवढं आहे, त्याच्यात काही बदल। म्हणून पंचक्रोशीला आमंत्रण दिलं आणि सर्व पंचक्रोशी एका ठिकाणी आलेत, आणि एका ठिकाणी आल्यानंतर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांनी कथा आयोजित करीत। आता ती कथा आयोजित केली त्यावेळेला जो धुंदुकारी आहे प्रेत योनीला प्राप्त झालेला, तो एका ठिकाणी स्थिर राहू शकत नव्हता, आणि म्हणून त्याला एक केलं, एक सप्तकाष्ठाचा बांबू आणला, आणि तो सप्तकाष्ठाचा बांबू आणून त्या ठिकाणी त्याला विधिवत स्थापित केलं, आणि त्यामध्ये गोकर्णाला
माफी मागे ना, धुंदुकारीला गोकर्ण महाराजांनी ठेवलं आणि गोकर्ण महाराजांनी ठेवल्यानंतर 7 दिवस त्या धुंदुकारीसाठी गोकर्ण महाराजांनी कथा केली. एक दिवस व्हायचा, एक दिवशी त्या ठिकाणी त्या बांबूची काष्ट तुटत गेलेत. 7वा दिवस ज्या वेळेला उदयाला आलात ना, त्यावेळेला असं झालं, 7वा काष्ट फुटला आणि माझ्या भगवंताचं विमान त्या ठिकाणी वर नका पो, इकडे जाईल जे काही आहे ते आमच्या जोड्यात, वर काही नाही. आणि ते विमान आलं आणि विमान आल्यानंतर धुंदुकारीला त्या ठिकाणी बसवायला लागलेत. ते बाकी सगळे खाली बसलेले लोक म्हणत, ओ महाराज, अरे एकट्या पुरती सीट आणलं काय, आमची जागा कुठं आहे? ते म्हटले तुम्हाला जागाच नाही. अरे म्हटले कथा आम्ही ऐकली, कथेला आम्ही होतो म्हटले, मग एकट्यासाठीच विमान कसं काय, आमच्यासाठी का नाही? त्यावेळेला ते देवदूत म्हटलेत, भगवान विष्णूचे पार्षद म्हटलेत, तुम्ही फक्त कथेत होते, कथेत नव्हते. समजलं काय? तुम्ही फक्त कथेत होतात म्हटलेत, कथेत नव्हते. खऱ्या अंतकरणापासून जर कथा कोणी ऐकली असेल तर धुंदुकारीने ऐकलीत, म्हणून त्यांच्या एकट्याचा उद्धार करण्यासाठी विमान पाठवलं. त्या लोकांच्या अंतकरणामध्ये खेद वाटला, अरे आमचं मन लागलं नाही म्हणून आम्ही कथा त्या ठिकाणी ऐकू शकलो नाही. म्हटलं मग काय करायचं? गोकर्ण महाराज म्हटले चिंता करू नका, शस्त्र आपल्याच हाती आहे, शास्त्ररूपी शस्त्र आपल्याच हाती आहे. म्हणून त्यांनी पुन्हा श्रावण महिन्यामध्ये कथा केली. ती कथा करायला लागल्यानंतर मग काय, अंतकरणापासून सगळ्या ग्रामस्थांनी कथा ऐकली. एवढ्या अंतकरणापासून ऐकली का 7व्या दिवशी त्या ठिकाणी देवांचं मोठं विमान आलं आणि त्या सगळ्या विमानामध्ये गोकर्ण महाराज सहित अख्खच्या अख्खं गाव त्या ठिकाणी भगवान वैकुंठाला घेऊन गेले. खऱ्या अर्थाने हे पुनीत असलेली कथा आहे. एका आत्मदेवाच्या पुत्राच्या मोहाच्या माध्यमातून निर्माण झाली, धुंदुकारीच्या वाईट वृत्तीतून निर्माण झाली आणि त्याची वाईट वृत्ती जे खंडित होते ते एका सत्संगाच्यामुळे, भगवत संकीर्तनामुळे. मला एक सांगायचं आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पापकृत्य घडलं, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वाईट संगती घडली आणि जे व्यक्ती मेल्यानंतर वाईट दशेला प्राप्त झालं, प्रेत योनीला प्राप्त झालं, त्याने जर अंतकरणापासून कथा ऐकली, त्याचा जर उद्धार झाला असेल. आपण तर माणसं आहोत आणि आपण माणसं असून जर आपल्याला भागवत कथा आपल्या जीवनात मिळाली आणि अंतकरणापासून ती श्रवण केलीत तर आपला उद्धार होणार नाही का? नक्कीच आपला उद्धार होईल. फक्त ती अंतकरणापासून कथा श्रवण करावी लागते. कशी अंतकरणापासून? की ज्या पद्धतीने आपण समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला सोयाबीन जोनं झालं, हरभऱ्याचे तुम्हाला पैसे दिलेत व्यापाऱ्यांना, किंवा कापूस विकल्यानंतर पैसे दिले, कापूस विकल्यानंतर पैसे दिल्यानंतर ते गड्डन मोजताना जितके तुम्ही एकाग्र होता की नाही, बाई म्हणतात का तुम्हाला चहा देऊ काय, पहिला मला मोजून घेऊ देत मग मी तुझ्यासोबत बोलतो. जितकं पैसे मोजताना आपण म्हणून राहिलो मी, आपण जितकं एकाग्र होतो ना तितकं एकाग्र भगवत चिंतनामध्ये व्हावं लागतं. मग खऱ्या अर्थाने जीवनामध्ये सत्संग प्राप्त होतो, भगवत भक्ती प्राप्त होत असते. आता ही भगवत भक्ती प्राप्त करण्यासाठी एकच करावं लागेल, भगवंताचं संकीर्तन करावं लागेल. संकीर्तनाशिवाय जीवनात पर्याय नाही, सत्संगाशिवाय जीवनात पर्याय नाही. आता आपल्याला काय माहिती, आपल्याला कधी कुठले गोकर्ण महाराज भेटतील आपल्या जीवनाचा उद्धार करतील? आपल्याला कुठं माहिती आहे आपल्या जीवनामध्ये कुठला दिवस शेवटचा येईल? म्हणून प्रत्येक दिवस हा शेवटचा समजायचा, प्रत्येक क्षण हा शेवटचा समजायचा आणि प्रत्येक क्षण शेवटचा समजून त्या शेवटच्या क्षणाला अत्यंत अंतकरणापासून घालवायचं, त्या परमार्थामध्ये मुरत राहायचं. एक दिवस ज्याही दिवशी मरण येईल त्या दिवशी येऊ द्या, पण मरण ज्याही दिवशी येईल त्या दिवशी आपण अगदी कोरे असलो पाहिजेत. हा विचार जर आपला आलात ना तर नक्कीच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, उद्धार करूनही घेता येईल. म्हणून एकच महत्त्वाचं आहे, कथेसाठी अंतकरण द्यावं लागतं, अंतकरण द्यावं लागतं. 7 दिवसाची कथा आहे, या 7 दिवसामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं. मला माहिती आहे इथं सांगायची गरज नाही,
तुम्ही किती तातडी करतो आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आज तर लगबग सुरू झाली आहे. आता चल आई कीर्तन आहे, कीर्तन झालं की झोपा, सकाळी उठा लागेल काकळा आहे, काकळा झाले की कथा आहे, कथा आलं की भोजन झालं की दुपारची कथा आहे. म्हणजे ही जी लगबग, ही तातडी आपल्या अंतःकरणामध्ये आहे. ही तातडी परमार्थासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण करावी तातडी परमार्थी, परमार्थाची तातडी करावी लागते. एखाद्या दिवशी सत्संग करता करता मरण यावं एवढे आपण पुरीत नाही, पण सत्संग करत राहावं. जो दिवस शेवटचा असेल तो असेल. आणि म्हणून असं सत्संगी जीवन त्या ठिकाणी गोकर्ण महाराजांच्या मुळे आत्मदेवालाही मिळालं आणि धुंदुकारीलाही मिळालं. आपल्याला ही संधी कथेच्या माध्यमातून मिळते. ही कथा आपल्याला जीवनामध्ये पुनीत करून ठेवतील. इतकी चांगली कथा आहे गड्या की मला वाटते तुमच्या कार्यकर्त्यांची दाद द्यावी लागेल. हे काही वेगळे नाही, तुमचेच पुत्र आहेत, तुमचेच पुत्र आहेत. मी मगाशी एक वाक्य बोलून गेलो, कथा त्रिवेणी संगम. उकडी बाजारचे अनेक लोक असे आहेत की प्रयागराजला जायची इच्छा व्यक्त केली असेल पण जाऊ शकले नसतील. काही गेले होते का? काही गेले असतील काही, पण सगळेच गेले असं नाही. पण मला वाटते जे गेलेत ना त्या लोकांनी एक विचार केला, आपण गेलो पण आपल्या गावातल्या लोकांसाठी काय. या लोकांनी तुमची एवढी सुंदर व्यवस्था करून ठेवली, त्यांना तरी जावं लागलं. तुम्हाला खऱ्या अर्थाने त्या गंगेचं स्नान करण्याकरता प्रयागराजला जावं लागलं. ही ज्ञानगंगा स्वतः तुमच्या गावात आली, स्वतः गावात आली. बरं स्वतः गावात आली, त्या लोकांना तिथं ट्रॅफिकमध्ये त्या थंडगार पाण्यामध्ये स्नान करावं लागलं. बरं तिथं स्नान करणं म्हणजे बुडण्याची भीती आहे. आणि या ज्ञानगंगेमध्ये जो बुडाला त्याचा बेडा पार होतो. बघा बेडा पार होतो. सगळ्या गोष्टी अत्यंत आपल्याला सुलभ करून ठेवल्या. तुम्ही म्हणसान महाराज पण ते त्रिवेणी संगम आहे ना, इथं कुठे एकच आहे, इथं सुद्धा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तिन्ही एकत्र हा त्रिवेणीचा संगम आपल्या या मंडपामध्ये आहे. आणि म्हणून या त्रिवेणी संगमामध्ये रोज स्नान करण्यासाठी आवर्जून आपण या. अंतःकरण त्या भगवंताला द्या. मला वाटते तो भगवंत इतका दयाळू आहे, तो भगवान परमात्मा इतका भोळा आहे, तो आपल्याला जवळ ठेवल्याशिवाय राहणार नाही, त्याची जागा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. ते जागा प्राप्त करण्यासाठी सत्संग अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याचं स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याचं संकीर्तन अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून त्या संकीर्तनाला आपल्याला वेळ देता आला पाहिजे. मी मगाशी बोलून गेलो, माता माऊल्या कमी होत्यात म्हणून आता पुन्हा एक विनंती करेल. आपलं ग्राम स्वच्छ ठेवा, गाव स्वच्छ ठेवा, दिवे लावा, रांगोळी काढा, गाव पाणी टाका, काय असेल नसेल ते. मला वाटते ज्या दिवशी गावातला रस्त्यावरचा मळ जाईल ना, तो रस्त्यावरचा मळ काढणं जितका महत्त्वाचा आहे ना, त्याच्यासोबत मनातला मळ सुद्धा तो सुद्धा घालवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून हा सर्व मळ काढून टाका आणि माझ्या भगवंताच्यासाठी, या संकीर्तनासाठी, या नाम मंडपामध्ये, या यज्ञासाठी आपण सगळ्यांनी अंतःकरणापासून सामील व्हा. हीच विनंती या कथेच्या माध्यमातून करेल. सुंदर संकीर्तन करूयात आणि तदनंतर त्या ठिकाणी आरती होईल. संकीर्तन मला वाटते आता तुम्ही बसू बसू थकले असताना पद्माभाऊ मगापासून मिस कॉल देऊन राहिले, पाय दुखून राहिले, तर काही हरकत नाही, तुमची इच्छा पूर्ण करूयात. आपण उभं राहायचंय, संकीर्तन करा अंतःकरणापासून. आता ते संकीर्तन करायचं म्हटलं म्हणजे